नमस्कार, नगरसंघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उस्ताद. भैरवाडी येथील दारकुंडे बंधूंनी कौशल्या दारकुंडे या आपल्या आईचा 75वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. बहिरवाडी येथील संतोष बलभीम दारकुंडे, दत्तात्रय दारकुंडे, नंदू दारकुंडे या 3 बंधूंनी आई कौशल्या दारकुंडे हिच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव साजरा केला. त्याप्रसंगी बोलताना भाऊ कोरगावकर यांनी मनुष्याच्या जीवनात आईचे आशीर्वाद हे फार महत्त्वाचे असतात. सर्वांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करणे गरजेचे आहे. दारकुंडे बंधूंनी आपल्या आईच्या प्रेमापोटी साजरा केलेला अमृत महोत्सव सोहळा इतरांसाठी प्रेरणादायी तसेच आदर्श घेण्यासारखा असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले. आईच्या आशीर्वादाने मनुष्याचे जीवन सुकर बनत असून जगात प्रत्येकाच्या पाठीशी आईचे आशीर्वाद असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते भाऊ कोरगावकर यांनी व्यक्त केले. भवानीस नतमस्तक होऊन खरं म्हणजे आज मी स्वतः भगवान कृष्ण उद्यासाठी आहे. अमृत महोत्सवाचा आपल्या मातेचा जो सोहळा या बंधूंनी आयोजित केला, या सोहळ्यास मला उपस्थित राहायला मिळालं म्हणून मी स्वतः सातत्याने सांगत होतो की मी वेळ काढून आलेलो आहे. पण मलाही माहिती आहे की वदनी कवळ घेता असं कधी बोलायचंय, लोक थांबले. त्यामुळे आणि संतोषजींना वाटलं होतं की भाऊ कदाचित लवकर पळतील म्हणून अध्यक्ष पद दिलं तिकडे म्हणजे आपलं शेवटपर्यंत थांबले. पण संतोषजी, आपलं प्रेम वेगळं आहे. आज मी तुमच्या तिघाही बंधूंचा एवढ्यासाठी मला मनोमन मी तुमचे आभार मानतोय. ते एवढ्याचसाठी की एक जमाना होता की प्रत्येक आई म्हणत होती, प्रत्येक मुलगा म्हणत होता, आई थोर तुझी उपकार. आज जमाना वेगळा आहे, जमाना बदलला आहे. आज आई बोलायला लागली, बाळा होऊ कशी उतराई. आणि अशा या जमान्यात आईच्या संस्काराची, आईने केलेल्या संस्कृतीची जडणघडण आपण जोपासली. आणि ही जडणघडण जोपासताना समाजाला एक आदर्श निर्माण करून दिला. प्रत्येक वेळी कसं असतं की समाजात वावरताना आपण समाजाबरोबर चालत असतो आणि मग म्हणत असतो कायदा पाळा, गतीचा थांबला तो संपला. पण संस्कृती आणि सदाचार
संस्कार हा कधीच थांबत नाही, तो सतत सातत्याने आपल्या बरोबर चालत असतो. आणि म्हणून तुमच्यावर जे संस्कृती आणि संस्कार जे या माऊलींनी केले ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. तुम्ही काय होता काय नव्हता याच्यापेक्षा आज काय आहात हे आईचे आशीर्वाद आहे. आणि आईचे आशीर्वादच महत्वाचे असतात. आईच्या आशीर्वादामुळेच आपलं जीवन सुकर असतं. जीवन प्रवासात ज्यावेळी आपण चालत असतो त्यावेळी आईच्या मायेची पाखर ही प्रत्येकाला हवी असते. कोणाच्या नशिबात काय असतं, कोणाच्या नशिबात काय असतं, पण आईची पाखर आपल्याला लागल्यामुळे आज आपल्याला जे उत्तुंग यश मिळतंय ते यश आपल्या आईच्या आशीर्वादाची देणगी आहे. आणि म्हणूनच मी इथे आलो ते एकाच भावनेने आलो. यत्र नार्यस्त पूजते रमन्ते तत्र देवता. नारीची पूजा जिथे होते तिथे देव नांदतो. आणि म्हणूनच आज कौशल्य मातेची पूजाच म्हटली तर काही चुकीचं होणार नाही. आपल्यावर संस्कार नुसत्या मेणबत्तीचे आणि केकचे नाहीये. आपल्यावर संस्कार आहेत प्रज्वलित होणाऱ्या दिव्याचे. आणि प्रज्वलित होणाऱ्या दिव्याप्रमाणे आई आपलं आयुष्य असंच प्रज्वलित राहो आणि 100वा वाढदिवस करण्याचा योग आमच्या नशिबी येवो हीच प्रार्थना करतो. इथेच सांगतो. मात्र संतोष तुम्हा भावांना बंधूंना खूप खूप धन्यवाद. एक अत्यंत शानदार सोहळा आपण केला त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो थोडे. आणि मी आमच्या नगर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने खूप खूप आई आपल्याला नमस्कार करून या सगळ्या बंधूंना आशीर्वाद दे एवढंच बोले आणि इथेच सांगेन. जय हिंद जय महाराष्ट्र. माऊलीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला भाग्य लाभावं असा हा नेत्रदीपक सोहळा आणि क्षण. मावशीनंतर नानावर एकदा सगळं आताच मगाशी निवेदक बोलत होते, सांगत होते हा काहीतरी 3रा वाढदिवस असा साजरा केला जातो इथे या गावामध्ये. एक खूप चांगली संकल्पना आणि कल्पना आहे. परंतु आजचा कार्यक्रम हा मला माझ्या डोळ्यांनी बघायचा होता. काल दत्तू भाऊशी संत भाऊशी माझं रात्री बोलणं झालं. मी म्हटलं मी येणार, कोणत्याही परिस्थितीत येणार, माझी धावपळ्यात पण मी येणार जरूर. अगदी अर्ध्या तासासाठी का होईना पण मी येणार. कारण हा सोहळा मला बघायचा होता. कारण माझ्याही माऊलीचा 75वा वाढदिवस लवकरच येणार आहे. आणि जे चांगलं नियोजन, जे चांगल्या सेवाभावाने या दारकुंडे बंधूंनी आपल्या आईची सेवा करताना आज हा जो नेत्रदीपक कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना जरूर शुभेच्छा देईन. एक चांगला आदर्श आज त्यांनी समस्त गावकरी समस्त लोकांसमोर ठेवलेला आहे. आणि येणाऱ्या तरुण पिढीने हा आदर्श घ्यावा आणि आपल्या माय माऊलीला देव समजून त्याची सेवा करावी. आणि हे भाग्य सर्व माऊलींना लाभो एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज आपण पाहतो की प्रत्येक लहान मुलाचा आपण वाढदिवस साजरा करतो. नवीन युगामध्ये तरुणांचा मोठ्या जल्लोषाने वाढदिवस साजरा होतो. पण आपल्या गावाचं आपल्या परिसराचं भाग्य आहे की असे आपल्या आईला असे 3 चांगले तरुण मुलं मिळाली की ते खरं म्हणजे आज आईचा वाढदिवस साजरा करतायत. खरं म्हणजे असं आपल्याला कुठेच शक्यतो बघायला मिळत नाही. आणि भाग्यवान असे मुलं आहेत की आईंनी लहानपणीपासूनच मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार लावले. आज त्यांचे 3ही मुलं शिक्षित आहेत. 2 मुलं आपण पाहतो की मुंबईला आहेत आणि एक चांगला व्यवसाय त्यांनी त्यांच्या माध्यमातून उभा केला. आणि एक चिरंजीव त्यांचे गावाकडे त्यांना आणि सर्वच कुटुंबाला आणि गावाकडे शेती ते संपूर्ण पाहतात. खरं म्हणजे चांगल्या प्रकारचे संस्कार बहिणी त्यांच्यावर लावले. आणि एक परिवाराला घडवण्यामध्ये आणि एक पुरुषाला घडवण्यामध्ये आपल्याला माहिती की सगळ्यात मोठा जो हात असतो तो एक स्त्रीचा असतो. आणि खरं म्हणजे आपलं जग जे काय आज आपण पाहतो की पुरुष माणसं बाहेर पडते सगळं काम करते. पण खरं जगात कोणाचं योगदान असेल तर ते एक स्त्रीचं असतं. आणि स्त्रीमुळेच खरं म्हणजे हे जग बनतं. आणि आपण जन्म देखील स्त्रीमुळे आज घेतो.
खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं बाईंचं योगदान आहे, म्हणून आपण हा आजचा कार्यक्रम साजरा करतो. खरं म्हणजे दारकुंडे कुटुंबाचं आणि अंगणवाडी सर्वांचं गेले 25-30 वर्षापासूनचे स्नेहाचे संबंध आहेत, प्रेम आहे. आणि तेच प्रेम हे पुढच्या काळात पण अशाच पद्धतीने दारकुंडे कुटुंबात काही कुटुंब हे नेहमी एकमेकाच्या सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीत हजर असतात आणि कुटुंबातल्या सदस्यासारखं काम करतात. तर भविष्यात पण अशाच पद्धतीने एकत्र हे कुटुंब राहील. खरं म्हणजे आमदार काही साहेब पण कार्यक्रमाला त्यांना काय भरपूर कार्यक्रम होते आज, पण तरी पण या बहिणीवर आणि या कुटुंबावर त्यांचं अतिशय प्रेम आहे, म्हणून त्यांनी मागासिकच या कार्यक्रमासाठी ते भेट देऊन गेले. तर निश्चित स्वरूपात आज मी आपली जास्त वेळ न घेता आपला वेळ पण भरपूर झाला. तुम्ही पुन्हा एकदा आपण उपस्थितांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानू. आणि जसं सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे की नक्कीच आपण आज त्यांचा तरवा साजरा करतोय आणि त्यांना बघून तुम्ही म्हणणार नाही की त्यांचा तरवा वाढदिवस आहे. खरं म्हणजे ती एक ताकद आहे जी आपल्या कुटुंबाला बळ देते. तर नक्कीच आपण जसा त्यांचा तरवा साजरी केला 100वा किंवा त्याच्या पुढचा आपण याच्यापेक्षा मोठा जोरात आपण साजरा करू. नक्कीच आपण पण सर्वजण त्या कार्यक्रमाला असू, कारण की त्यांचे संबंध झाले आपले पण 25-30 वाढते. तर नक्कीच आपण हा भविष्यात साजरा वाढदिवस करू, एवढं खरं मित्रांनो सांगतो. कौशल्याताईंचा 75वा वाढदिवस ज्यावेळेस आम्हाला कळलं की साजरा करायचा आहे, संतू भाऊनी, दत्तू भाऊनी आणि नंदू भाऊनी आम्हाला सर्वांना सांगितलं की असा ऑर्केस्ट्रा आणि जादूचा प्रोग्राम आम्ही ठेवत आहोत. हे ऐकून खरोखरच खूप आनंद झाला. असं म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि मुलांना कसे संस्कार द्यावात, तर ह्या तिन्ही मुलांकडे पाहून मला असं वाटतं की संस्कार असावेत, ताशे असावेत. आईला आपण एकही रुपयाची गोळी आतापर्यंत आणली नाही असा विषय आमचा झाला होता काल. आणि त्यांच्या ऋणातून आजारी पडल्या नाहीत. आणि हे जुनं खाणं आणि पहिलं कष्ट ह्याचं चीज होतंय. आता आपण पाहतो की आपण वयाच्या 20व्या वर्षीपासूनच आपल्याला गोळ्या औषधं चालू होत आहे. अगदी थोडक्या भाषेत मला आवरून घ्यायचंय. त्याच्यामुळे मी आईंना 100व्या वाढदिवसापर्यंत आपण असेच सोबत राहू आणि 100वा वाढदिवस पण इथंच साजरा करू ह्या शुभेच्छा देते. आणि व्यासपीठावरील सर्व जे उपस्थित मान्यवर आहेत या सर्वांचे बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या तर्फे मी हार्दिक अभिनंदन करते. आणि ह्या कार्यक्रमाला जे आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपले पूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत, सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत, सर्व बच्चे कंपनी उपस्थित आहेत, यांचे पण मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवतो. बहिरवाडीसारख्या खेड्यात जन्म घेऊन दारकुंडे बंधूंनी मुंबईतच नव्हे तर परदेशात आपले नाव कमवले. हे सर्व आईच्या आशीर्वादाने घडले आहे. जेथे आईची पूजा होते तेथेच देव नांदतो, असेही कोरगावकर यांनी सांगितले. कौशल्या दारकुंडे यांचा अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी दारकुंडे बंधूंनी गावातील 75 महिलांना साड्यांचे वाटप केले. तसेच संपूर्ण ग्रामस्थांना हरिपाठाचे वाटप करून धार्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान दाखवून दिले. दारकुंडे बंधूंनी मुंबईत आपल्या व्यवसायाला चालना दिली असली तरी आपली जन्मभूमी असणाऱ्या बहिरवाडी गावाची नाळ कधी तुटू दिली नाही, असे भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांनी सांगितले. या प्रसंगी ऑर्केस्ट्रा मॅजिक शोचे आयोजन करण्यात आले होते. दारकुंडे बंधूंचे आपल्या आईप्रती असलेल्या प्रेमाची भावना पाहून बहिरवाडी गाव गहिवरून गेले होते. आज जो आम्ही दारकुंडे परिवारातर्फे जो मातोश्रींच्या आमच्या 75वा वाढदिवस ठेवला, हे एक समाजाला एक चांगलं आमच्याकडून कार्य जे घडलं आहे ती समाजाने त्याचं काहीतरी अनुसरण करावं. आणि आमच्या आईच्या ज्या मातोश्रीच्या वाढदिवसानिमित्त आमचा जो उद्देश होता तो समाजात लहान मुलांवर माणसं घरचे सर्वजण आपले परिवारातले लहान मुलांचा वाढदिवस कोणी पण साजरा करतं, पण आईंचा वाढदिवस कोणीतरी असं आम्ही एक समाजाला शिक्षण घ्यावं यासाठी 75वा वाढदिवस साजरा केला. आणि याच्यात समाजातून मेसेज जावं की सर्वांनी तर वाढदिवस करणं शक्य नाही, पण कमीत कमी त्यांच्याकडून आईवडिलांची बुजुर्गांची सेवा घडावी आणि त्यांचं काहीतरी म्हणजे हे. आणि याच्यातून आम्ही लोकांसाठी एक सामाजिक गोरगरिबांसाठी 75 साडींचा वाटप केली. परत त्याच्यानंतर भैरवनाथ मंदिरासाठी आम्ही 21,000ची देणगी बी द्यायचं ठरवलं आहे. आणि असेच समाजाने यापुढे घरोघरी
वयस्कर माणसांचे वडील असो आई असो त्यांचे असेच कार्यक्रम घेत राहावेत. आणि याच्या संदर्भात आम्ही लहान मुलांच्या करमणुकीसाठी आम्ही एक मॅजिक शो पण ठेवला होता, एक ऑर्केस्ट्रा पण ठेवला होता. हे सर्वजण लोक लग्नात बड्डेला वगैरे कार्यकर्ते नेता लोक करतात, पण हे आपल्या वयस्कर आईसाठी आम्ही एक बक्षीस म्हणून रूपाने हे सर्व केलं आहे. आणि हे समाजाला याच्यापासून प्रत्येकाने हेच एक ध्यान ठेवायचं की आपण तर एवढा मोठा बड्डे साजरा नाही करू शकत, पण कमीत कमी आईवडिलांची आपण घरी सेवा करू शकतो. आणि त्यांना वेळेवर दोन्ही टाईम जेवण, त्यांच्या योग्य आरोग्याची सेवा करावी, हीच माझी सर्वांना आणि भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना आहे. याप्रसंगी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, मुंबई नगरसेवक विजेंद्र शिंदे, माजी अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती रघुनाथ झिने, उद्योजक संजय चव्हाण, अक्षय कर्डिले, किरण कातोरे, नगरसेवक राजेश कातोरे, सरपंच अंजना येवले, श्रीनाथ कृपा, इंजिनिअरिंगचे संचालक विजय दारकुंडे यांच्यासह बहिरवाडीतील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.